मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। साईड पाट्यात मुरुमऐवजी भरली काळी माती, क्युरिंग आणि दबाई तर नावाला नाही। हा सगळा गैरप्रकार अधिकाऱ्यांच्या संगणमताने होत असल्याचा आरोप। धामणगाव रेल्वे तालुक्यातील धामणगाव रेल्वे मंगरुळ दस्तगीर रस्त्याला जोडणारा आणि वाठोडा गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे। जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेला वाठोडा बुजुर्ग गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम बजेटमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे। या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून यात वापरण्यात आलेले बांधकाम साहित्य देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे। रस्त्याच्या बांधकामांचा दर्जा किती खालावला आहे हे यावरूनच लक्षात येईल की डांबर रस्त्यावरून ट्रक गेल्यावर तेथील रस्त्यावरील गिट्टी आणि डांबर उखडले आहे। कंत्राटदाराने सदर काम अंदाजपत्रकाला डाउनलोड केल्याचे उघड झाले आहे। रस्त्याच्या बाजूला असलेला साईड पाट्या या मुरुमाने भरणे आवश्यक असताना त्या काळ्या मातीने भरण्यात आल्या आहेत आणि माती रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या नालीतून उचलण्यात आली आहे। नियमाप्रमाणे साईड पाट्या भरताना त्यात मुरुम टाकून आणि त्यावर पाणी टाकून त्याची दबाई करणे आवश्यक आहे, परंतु कंत्राटदारांनी यापैकी काहीच केले नसल्याचे साईड पाटीतील माती हाताने उखडत आहे। हा सगळा गैरप्रकार सार्वजनिक अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे। NP9 न्यूज साठी कॅमेरामन हितेश गोरियासह संजय पांडे। आपण उभे आहोत अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात येत असलेल्या वाठोडा बुजुर्ग या गावाच्या रस्त्यावर। हा रस्ता मंगरुळ धामणगाव ते मंगरुळ रोडला अप्रोच असा रस्ता बनवण्यात आलेला आहे। पण या रस्त्याची क्वालिटी जर बघितली तर रस्त्याच्या सुरुवातीलाच तुम्ही बघू शकता की डांबरीकरण कसं उखडलेलं आहे। सोबतच नियमानुसार रस्त्याच्या ज्या साईड पाट्या आहेत त्या मुरुमाने भरणे आवश्यक आहे, परंतु तुम्ही इथे बघू शकता की संबंधित जो ठेकेदार आहे त्यांनी या फक्त काळ्या मातीने भरलेल्या आहेत पाट्या। बाजूची जी नाली केलेली आहे त्यातून जी माती निघाली त्यातच यांनी या पाट्या भरलेल्या आहेत। फक्त या एकाच बाजूला नाही तर तुम्ही दुसऱ्याही बाजूला बघू शकता की इथे फक्त माती आणि मातीच दिसेल तुम्हाला। हे बघा, फक्त माती आहे। तर यावरून असं लक्षात येते की या कामात प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा सगळा भ्रष्टाचार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेला आहे। हा रस्ता जिल्हा परिषदे अंतर्गत बांधण्यात आलेला आहे। आपण आता ज्या धामणगाव मंगरुळ रोडच्या अप्रोच रोड वाठोडा बुजुर्गच्या रोडबद्दल आपण बोललेलो आहोत। तर इथे आपल्यासोबत येथील प्रतिष्ठित नागरिक जे आहेत ते गौरव जायले आपल्यासोबत आहेत। त्यांचं त्या रोडबद्दल काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। फारच निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। रोडचं निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे। साईड पाटल्या मुरुम नाही टाकला आहे, त्यांनी माती टाकून त्यांनी साईड पाटल्या भरलेल्या आहेत। त्या गड्डे केलेले आहे त्यांनी JCPने, त्यातलीच माती काळी माती त्यांनी साईड पाटल्यावर टाकलेली आहे। मुरुम आणून तिथे टाकलेला नाही आहे। जिथे मुरुम होता तिथे मुरुम टाकलेला आहे, तिथूनच खोदून टाकलेला आहे मुरुम। नवीन असं आणून त्यांनी काहीच केलेलं नाही आहे त्या रोडमध्ये। चालू करू। नालीतून ते माती त्यांनी काढलेली आहे आणि तीच माती काळी माती त्यांनी त्या रोडवर साईड पाटल्यात टाकलेली आहे। नवीन असं या गावातील आणखी एक नवयुवक आहेत ते संजय उडाके म्हणून, त्यांच्याकडूनही जाणून घेऊ की त्यांचं या रस्त्याच्या कामाबद्दल काय म्हणणं आहे। रोड एकदम खराब, साईड पाटल्या तर खूपच भरल्याच नाही आहे, त्याने चांगल्या नाही भरल्या आहे। कारण गाडी साईड पाटल्या हितभर खाली आहे रोडच्या, त्याच्यामुळे गाडी जर तिकडून आली तर आपल्याला टू व्हीलर चालवायच्या वेळेस कशी खाली उतरावं याचा खूप त्रास होते आणि त्याच्यामुळे धोका होऊ शकते। तर निकृष्ट दर्जाचा रोड झालेला आहे असं माझं मत आहे। बाजूला जी नाली झालेली आहे ती काळ्या मातीने साईड पाटल्या त्यांनी केल्या आहेत। बाजूच्या मातीतून त्यांनी माती काढून त्या साईड पाटल्यावर टाकलेली आहे। कॅमेरामन हितेश गोरियासह NP9 न्यूज साठी मी संजय पांडे।